पहिला चेंडू नो आहे, म्हणजे अजूनही संधी आहे. जर पहिल्या चेंडूवर षटकार लगावला तर अनिल काका मसने यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. संदेश पाटील, सँडीमध्ये ती क्षमता आहे. इथले बॅटची आतली कडा घेतली आहे. फ्री हिटचा चेंडू होता खरं तर. यस, नक्कीच फ्री हिटचा चेंडू होता. दोन्ही खेळाडूंचं लक्ष नव्हतं. दांडी गुल झालेली, परंतु धावतीच्या स्वरूपात तिथे पहिल्या चेंडूवर पहिला गडी गारद होईल तो म्हणजे नेरळ सम्राटनगर या संघाचा. खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिला चेंडू नो होता, त्याच्यानंतर फ्री हिट. नवनाथ तांबोळी यांचं देखील आगमन झालंय. एक चांगले स्कोरर आहे ते कर्जत तालुक्यातील. नेरळ सम्राटनगर आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना बांदिवली. पहिला चेंडू नो होता, त्याच्यानंतर फ्री हिटच्या चेंडूवर धावचीत झालाय. सलामीचा फलंदाज, नॉन स्ट्राईकला असेल सँडी. न्यू बॅटर इन होतं ॲट नंबर 3 तुषार. चांगली फटकेबाजी करावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. इथे देखील चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झालेला नाहीये. एक धाव रोखता येणार नाही. धीम्या गतीने सुरुवात सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, त्याचा पुरेपूर फायदा उचलायचा आहे खरं तर नेरळ सम्राटनगर या संघाला. पहिली मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये कमीत कमी 55 ते 60 धावांचं लक्ष उभं करावं लागेल. कारण खेळपट्टीचा आपण विचार केला तर फलंदाज आणि गोलंदाज दोघांना साजेशी खेळपट्टी आहे. संदेश पाटीलला आपण बऱ्याच दिवसानंतर पाहतो. एक अष्टपैलू खेळाडू नेरळमधील, कर्जत तालुक्यातील, ज्याने मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. ओपन क्रिकेटमध्ये जर कोणता खेळाडू खेळला असेल नेरळमधून तर तो म्हणजे आमचा मित्र संदेश पाटील. चांगली कामगिरी करेल का, त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. आयवा जेलसाठी शिवाजी शेठ कारिक यांच्याकडून रोख 1000 रुपये. चांगला कव्हर ड्राईव्ह, अप्रतिम फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य. बॉल थांबणार नाही, जाईल सीमा पार. या स्पर्धेतील पहिलाच चौकार लगावलाय तो म्हणजे संदेश पाटील याने. चौकार लगावलाय संदेशने, नजाकत दाखवली आहे. या पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. दांडी गुल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्टी उद्ध्वस्त केली आहे, फर्निचर बिघडवलंय आणि एक मोठा दुसरा हादरा लागत असताना नेरळ सम्राटनगर या संघाला. निराश पावलांनी माघारी परततोय संदेश पाटील. संघाचा मुख्य खेळाडू आहे संदेश खरं तर, परंतु त्याला हवी तशी खेळी करता आली नाहीये. अगदी पहिल्या षटकामध्ये 2 गडी गमावलेत फलंदाजी करत असताना नेरळ सम्राटनगर या संघाने. पहिल्यांदा बाद झाला अली आणि त्याच्यानंतर संदेश. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातोय प्रज्योत आणि तुषार ही जोडी. नॉन स्ट्राईकला तुषार उभा असेल, ऑन स्ट्राईक प्रज्योत. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत मनोजने, त्याच्यामध्ये त्याने 2 गडी कामावलेत आणि धावा खर्च केल्यात त्या म्हणजे फक्त आणि फक्त 7. मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हटलं की फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात, त्याच्यामुळे फलंदाजांना खूप चान्स असतो धावा मिळवण्यासाठी, परंतु त्या धावा येत नाहीयेत. पुढच्या 2 चेंडूमध्ये धावा येतील का. प्रज्योत ऑन स्ट्राईक, फुलटॉस बॉल आहे, फक्त दिशा दिली आहे, फ्लिक केलंय
आणि आमच्या व्यासपीठाला मानवंदना करणारा या स्पर्धेतील हा दुसरा चौकार. पहिल्या षटकातील हा अंतिम चेंडू. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु खेळाडू तैनात आहे. चांगली फिल्डिंग बघायला मिळेल. थांबवलं प्रज्योतने तुषारला. यस नो वेट ह्या 3 कॉलिंग अत्यंत महत्वाच्या क्रिकेटमध्ये खेळत असताना. कॉलिंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि तेच दाखवलंय दोन्ही खेळाडूंनी. एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि एका ओव्हरच्या सर्कलच्या बाहेरचा तो आत घेतला जाईल. दुसरं षटक प्रगतीपथावर. बांदिवली संघाकडून सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय चेतन. तुषार ऑन स्ट्राईक तुषार असेल, नॉन स्ट्राईकला प्रज्योत. पहिलाच बॉल कट करायचा होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, परंतु पंच आमच्याकडे वळतायत. इट इज अ वाईट बॉल. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता खरं तर खेळाडूंनी, परंतु संदीपजी गायकवाड सर म्हणजे एक अष्टपैलू नेतृत्व आहेत या कर्जत तालुक्यातील. तुम्ही त्यांना कोणतीही गोष्ट सांगा, अगदी कॉमेंट्री असेल किंवा पंच असतील किंवा अजून वेगळं काही, ते सगळं करत असतात. अनेक चांगला डिसिजन त्यांच्या माध्यमातून. हा फटका चांगला आहे, खेळाडू तैनात, चुकी होणार नाही. तिसरा गडी गारद होत असताना पहिल्याच चेंडूवर इथे विकेट मिळवली. पहिला चेंडू खरं तर स्क्वेअर होता, वाईड होता, परंतु त्याच्यानंतर आलेली विकेट. नेक्स्ट हॅलो 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 नशिबाचा चौकार आला इथे फलंदाजाच्या बॅटमधून. बॅटची कडा घेतली आणि यष्टीरक्षकाच्या वरतून मात्र चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी धावा येणं गरजेचं आहे, मग त्या कशाही येऊ देत, कारण पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. गोलंदाज तयार. इथे चांगला फटका आहे, स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराणा. 2-2 खेळाडू चेंडूच्या मागे, परंतु चेंडू निघून जाईल गोळीच्या वेगाने. 4 धावांसाठी हा आलाय चौकार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आहे फलंदाज आदित्यच्या माध्यमातून. पहिला चेंडू तो निर्धाव खेळला, परंतु त्याच्यानंतर आलेले हे 2 चौकार. या पुढचा सामना असेल जय गिरोबा शेलू आणि त्यांच्या विरोधात कोल्हारे, दोन्ही संघाचे कर्णधार. इनिंग ब्रेक नंतर आपण लगेचच नाणेफेकीसाठी या. जर दोन्ही कर्णधार उपस्थित नसतील तर लगेचच षटकं कमी केली जातील. आयोजकांकडून आपल्याला एक सूचना आहे, नम्र सूचना. नेक्स्ट बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा देखील फटका चांगला आहे, 2 खेळाडूंच्या मधून चेंडूला काढलाय. चांगला प्रयत्न केला होता. फुटबॉलचं
प्रत्यक्षित बघायला मिळालं, परंतु तरी देखील चेंडू गेल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक 3 चौकार लगावले तिथे फलंदाज आदित्यने. 4 चेंडूमध्ये 12 धावांची इनिंग, महत्वाची इनिंग तो आपल्या संघासाठी खेळतोय. नेरळ सम्राट नगर या संघासाठी खरं तर महत्वाचे 3 गडी तंबूमध्ये परतलेत. सलामीसाठी संदेश आला होता, अली आला होता, त्याच्यानंतर तुषार, तिन्ही फलंदाज तंबूमध्ये परतलेत. परंतु त्याच्यानंतर काय फटकेबाजी सुरू आहे. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. एक धाव कंप्लीट, चांगली फिल्डिंग. क्षेत्ररक्षण जमेची बाजू असणार आहे सगळ्या संघांसाठी, कारण ज्या ज्या वेळी तुम्ही फिल्डिंग करत असता प्रत्येक फलंदाजा मोठे फटके मारत असतो, परंतु त्याच्यानंतर फिल्डिंग चांगली करणं गरजेचं आहे. तेव्हा कुठेतरी गोलंदाजाला धीर येतो. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.5च्या सरासरीने प्रथम फलंदाजी करत असताना नेरळ सम्राट नगर या संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 25च्या घरात. तोपर्यंत आपण ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे हर्षदच्या माध्यमातून. ड्रोन व्ह्यू पाहायला मिळतो, भव्य दिव्य व्यासपीठ ड्रोनच्या माध्यमातून. अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम. अजिंक्यने सकाळीच मला मेसेज केला की सर तुमची स्पर्धा खूप चांगली असते, तर आपण ड्रोन देखील मागूयात, म्हणजे एक चांगली क्षणचित्र आपल्याला टिपता येतील. अगदी मैदानाच्या चहूबाजूने आपण बघू शकता भगवमय वातावरण, भगवे झेंडे अगदी डौलाने फडकतायत. ही या स्पर्धेची ओळख आहे. जय कोलमा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2025चा हा भव्य दिव्य आणि दैदिप्यमान सोहळा. तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज मनोज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिलाच बॉल, दिशा दिली आहे, डीप मधून फिल्डर आलाय. एक धाव कंप्लीट. चांगली गोलंदाजी केली आहे मनोजने पहिल्या षटकामध्ये. 2 गडी टिपलेत. तोच मनोज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. 5 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्लेची 2 षटकं संपली आहेत. 2 ओव्हर आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, परंतु कुठेतरी फंबलिंग पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये. कदाचित जर नीट कॉलिंग केली असती तर 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या, परंतु फक्त एकच धाव. इकॉनॉमिकल षटक हाताळत असताना गोलंदाज मनोज, ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या, 2 गडी टिपले होते. त्याच्यानंतर पुन्हा एकदा कर्णधाराने त्याच्यावर विश्वास सोपवलाय. मनोज 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 27च्या घरात. 27 रन्स ऑन स्कोअर बोर्ड. 27 धावा. नेक्स्ट बॉल. मनोज तयार. समोर असेल आदित्य. व्हॉट अ शॉट. फ्लिक ऑफ द रिस्क. स्वीपचा हा फटका. बॉल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. आतापर्यंत 4 चौकार आलेत. फक्त चौकारांची भाषा बोलतोय. संदेश बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं कुठेतरी बॅकफूट वरती जाईल नेरळ सम्राटनगर हा संघ, परंतु आदित्य ठरला या संघाचा तारणहार. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मनोज. स्लोअर डिलिव्हरी. फसवा चेंडू होता, परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये चेंडू पडलाय आणि एक धाव. व्हेरिएशन पाहायला मिळतंय मनोजच्या माध्यमातून. एक चांगला गोलंदाज आहे, त्याला माहिती आहे आदित्य चांगल्या लय मध्ये, त्याच्यामुळे कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकलाय. जोरदार अपील, परंतु पंचांचा नॉट आउटचा इशारा. लेग बायची एक धाव असेल. पहिल्या षटकामध्ये अगदी वेगाने गोलंदाजी करत होता मनोज, त्याच्यानंतर या षटकातील 2 चेंडू देखील वेगाने टाकले. जसा चौकार आला तसं व्हेरिएशन पाहायला मिळतंय. 2 स्लोअर चेंडू त्याने हाताळलेत.
आता मात्र बॅटल रंगणारे ते म्हणजे आदित्य आणि मनोज मध्ये, कारण आदित्यच्या बॅटमधून 4 चौकार आलेत आणि मनोजने आतापर्यंत 2 गडी कमावलेत. मनोज वर्सेस आदित्य. पुन्हा एकदा फसवा चेंडू, गुडघा टेकून मारण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. फंबलिंग, दुसरीचा कॉल दिलाय आणि रिस्क पाहायला मिळेल. पंच निर्णय का असेल? इट इज आउट. जोखीम उचलली, रिस्क घेतली, जिथे एक धाव होती तिथे 2 धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र आदित्य देखील तंबूमध्ये परततोय. थँक्यू. अफलातून इनिंग साकारली आदित्यने. 9 चेंडूमध्ये तब्बल 20 धावांची अफलातून पारी. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना नेरळ सम्राटनगर या संघाची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 34च्या घरात. जरी गडी तंबूमध्ये परतले असले तरी देखील चांगली फलंदाजी करतायत नेरळ सम्राटनगर या संघाचे खेळाडू. जो खेळाडू खेळपट्टीवर जातो त्याच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. आता नवीन फलंदाज पंडित खेळपट्टीवर गेलाय. बंटी गेलाय. बंटी. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. थोडी घाई करा दोन्ही संघ. मांदिवली संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. धाव संख्या झाली आहे 34. पहिला चेंडू सिंगल, दुसरा सिंगल, एक चौकार, एक सिंगल, एक लेग बाईज आणि एक रनआउट. 1+ रनआउट आहे ना. बरोबर आहे. 9 धावाला त्या चेंडू या षटकामध्ये आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34च्या घरात. इनिंग ब्रेक संपलाय. 4थं षटक आणि गोलंदाजी मार्कवर हेमंत. चांगली ऍक्शन आहे. पहिलाच बॉल, जोरदार अपील, शरीराचा पायाचा वेध घेतला चेंडूने, परंतु एक धाव रोखता येणार नाहीये. पंच संदीपजी गायकवाड आमच्याकडे वळतायत की लेग बाईच्या स्वरूपात ही एक धाव, आणखीन एक धाव ऍड होईल. 35 धावा धाव फरकावर हेमंत. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर थोडीशी दुखापत झाली आहे खेळाडूला, थोडीशी काळजी घ्यायची आपण. या पुढचा सामना असेल जय गिरोबा शेलू आणि त्यांच्या विरोधात कोल्हारे संघ. दोन्ही संघाचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि लगेचच इनिंग ब्रेक नंतर नाणेफेक केली जाईल. नक्कीच शेलूगावचे थेट सरपंच शिवाजी शेठ खारीक यांनी आयवा जेलसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक लावलंय, परंतु षटकार काय येत नाहीयेत. आतापर्यंत फक्त चौकार आलेत. कुठेतरी षटकार येणं गरजेचं आहे. आयवा जेलसाठी 1000 रुपये. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा हेमंत तयार. इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. 2-2 खेळाडू. विनीत कांबळे चेंडू खाली होता, परंतु झेल पकडता आला नाहीये. थोडासा अनफिट आहे.
दुखापत आहे त्याच्या पायाला. चांगला प्रयत्न केला होता सुमितने. या चेंडूवर देखील एक धाव मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36च्या घरात. पहिल्या 3 ओव्हरमध्ये चांगल्या धावा देत होत्या, परंतु जसा हेमंत गोलंदाजीसाठी आलाय चांगलं कमबॅक करून दिले त्याने संघासाठी. 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. शफल होऊन जागा बनवली आहे, बॉलला पाठवलंय, वन बाउन्स ओव्हर द रोप, धावा मिळतील 4, चौकार. चाळीस धावा धावफलकावर. एक बलाढ्य धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत असताना नेरळ सम्राटनगर हा संघ जबरदस्त बॅटिंग. जो जो खेळाडू खेळपट्टीवर जातो तो चौकारांची भाषा बोलतोय. अद्यापही एकही षटकार आलेला नाहीये, परंतु चौकार येत आहेत. प्रज्योतच्या बॅटमधून हा चौकार आलाय. 2 चेंडू चांगले हाताळले होते हेमंतने. तिसरा चेंडू चौकार. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा हेमंत सज्ज. पुन्हा एकदा शफल होऊन बॅटशी काढा, वॉट अ कॅच. विनीत कांबळे यष्टनच्या मागे पकडला झेल आणि संपला इथे प्रज्योतचा खेळ. खेळाडू बाद. क्रमांकाला गेलाय. सगळ्यांना फलंदाजी मिळते की काय, कारण एक एक गडी तंबूमध्ये परततोय, जाऊन फटकेबाजी करतोय आणि लगेचच तंबूमध्ये परततोय. सुबोधकडून आता खूप साऱ्या अपेक्षा असतील. डावकुरे आताचे फलंदाज नेहमीच आक्रमक असतात. तो आक्रमक पवित्र आता उचलेल का सुबोध, कारण त्याच्या समोर एक चांगला गोलंदाज आहे हेमंत, ज्याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. क्लीन बोल्ड, दांडी गल, बॅक टू बॅक. हा दुसरा गडी गारद करत असताना हेमंत.
थँक्यू. जबरदस्त उत्तर दिले ते बंटीने, कारण 2 निर्धाव चेंडू तो खेळला होता, परंतु त्याच्यानंतर त्याला माहिती आहे की शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत, कुठेतरी एखादा चौकार षटकार येणं गरजेचं आहे. तो चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 47. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लास्ट 2 बॉल्स टू गो. या पुढचा सामना असेल जय गिरोबा शेलू वर्सेस कोल्हारे. 5वा बॉल. स्लोवर गती परिवर्तन केलं होतं. 5वा चेंडू आणि फसवलंय. माघारी परतावं लागेल बंटीला. अन्यथा तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. 2 धावांची पेनल्टी आपल्याला मिळेल, याची आपण नोंद घ्या. सगळे संघ, जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम. या पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू कोणाचा असेल, गोलंदाज की फलंदाज. धाव संख्या 47. वेगवान चेंडू, वेगवान चेंडू, धावचीची संधी आणि धावचीच्या स्वरूपात शेवटच्या चेंडूवर देखील माघारी परतावं लागेल. तब्बल 8 गडी तंबूमध्ये परतलेत. 5 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना नेरळ सम्राटनगर संघाची धावसंख्या 47. येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. तर काय कॉन्फिडन्स आहे आणि कोणते खेळाडू तुझ्या संघामध्ये असतील आणि या आयोजनाबद्दल 2 शब्द ऐकायला नक्कीच आवडतील. आयोजन तर खूप छान आहे. कारण आमची टीम तर यंग आहे. आमची पहिलीच मॅच आहे. बघू आता काय करतो आम्ही. पहिलीच एंट्री आहे.
लय वर्षातनं एंट्री टाकली पहिली. गावात आहे म्हणून जरा पहिल्यांदा आपल्या पोरांचा होप्स वाढवण्यासाठी एंट्री टाकले. करण, तुझ्याकडे कबड्डीचा प्रचंड अनुभव आहे आणि तो अनुभव आम्हाला काल SPL मध्ये नक्कीच दिसला. तर मला हेच सांगायचं आहे की चांगला खेळ तू दाखव. तुला तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सेजल 11 नावाने तुमचा संघ खेळतोय. जय गुरुबा शेलू संघ. पहिलीच एंट्री आहे, पहिलीच वेळ आहे. बिंदास खेळा. आपल्या गावचं क्रीडांगण आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. यस, यानंतर आपल्यासोबत एक कोल्हारी संघाचा कर्णधार नाणेफेक आपण पराभूत झालाय. तर जिंकला असता तर तुमचा काय निर्णय असता आणि या आयोजनाबद्दल 2 शब्द नक्कीच ऐकायला आवडतील. शिकलो असतो तर आम्ही फिल्डिंग घेतली असती आणि आयोजन खूप छान आहे आणि इथं आम्हाला खेळायला भेटली, संधी भेटली, ते धन्यवाद. येस, नक्कीच हा होता कोल्हारी संघाचा कर्णधार. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक जिंकले जय गुरुबा सेजल 11 जय गुरुबा शेलू या संघाने. यस, याच दरम्यान आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक धर्मा काका शिंगटे, आपल्याला विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर या. त्याच्यानंतर महेश मसने, आपण देखील या व्यासपीठावर. संजय बाबर, जे कोणी ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक असतील शेलू गावातील त्यांना विनंती आहे. परशुराम देखील दिसतोय मला, आपण देखील या. परशुराम, सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. धर्मा काका शिंगटे, प्रचंड आवड आहे क्रिकेटची त्यांना देखील. शेलू प्रीमियर लीगचा आनंद त्यांनी 3 दिवस घेतलाय आणि आज मात्र सुरू होत असलेल्या हिंदुहृदय सम्राट चषकासाठी देखील त्यांनी हजेरी लावली आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन सन्मानपूर्वक आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचं आहे आणि या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. पहिलाच सामना रंगतोय तो म्हणजे बांदिवली आणि त्यांच्या विरोधात नेरळ सम्राटनगर. सर्व संघांना देखील विनंती असेल की नाणेफेक करायच्या अगोदर आपण आयोजकांशी संपर्क साधून घ्या. स्वागत आहे आपलं काका, बसून घ्या आपण. मॅचला होईल सुरुवात. जिथे धावा करायच्या 30 चेंडूमध्ये 48. सलामीची जोडी खेळपट्टीवर गेली आहे. विनीत आणि सौरभ ही जोडी. पहिलाच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बीट केलंय, वेगाने बीट केलंय संदेश पाटीलने. सबसे कातिल संदेश पाटील. पहिला चेंडू निर्धाव. एक अष्टपैलू खेळाडू सलामीसाठी आला होता. फलंदाजी व्यवस्थित करता आली नाही, परंतु आता गोलंदाजीने चोख प्रत्युत्तर द्यावं लागेल. पहिलाच बॉल आलाय डॉट. 30 चेंडूमध्ये 48 धावांची गरज होती. आता उर्वरित 29 चेंडू आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. फायटिंग स्कोर आहे, मजा येणार आहे. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल यात तीळ मात्र शंका नाही. पुढचा बॉल संदेश, समोर असेल विनीत. फटका चांगला आहे, परंतु फिल्डिंग देखील दर्जेदार. एक धाव रोखता येणार नाहीये. या एका धावेने स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन करतोय विनीत. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 1. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, मिस्टर 360 बैठक स्ट्रोक बॉलला पाठवलंय. या स्पर्धेतील हा पहिला षटकार. काय फटका लगावला इथे फलंदाज सौरभने. जबरदस्त देखणा फटका होता. या स्पर्धेतील हा पहिला षटकार आहे. हिंदुहृदय सम्राट चषक आणि या स्पर्धेतील पहिला षटकार टोकलाय तो म्हणजे सौरभने, तो देखील संदेश पाटीलच्या विरोधात. नेक्स्ट बॉल संदेश पाटील. स्लोवर चेंडू होता. व्हेरी गुड फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. धावचीची संधी आहे.
ती मात्र गमावली आहे. चांगले एफर्ट्स दाखवलेत खरं तर क्षेत्ररक्षकाने आणि तितकीच चतुराई दाखवली आहे फलंदाजाने. कुठेतरी पाय स्लिप झाला होता परंतु त्याच्यानंतर लगेचच उठून माघारी परतलाय. या चेंडूवर कोणतीही धाव नसणार आहे. षटकारानंतर लगेचच कमबॅक केलंय संदेश पाटीलने. पॉवर प्लेचं षटक आहे. संदेशला माहिती आहे की सलामीची जोडी फोडणं अत्यंत महत्वाचं आहे. षटकारानंतर हा डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. हा देखील चेंडू चांगला आहे. ही खासियत आहे संदेश पाटीलची. वेगवेगळे चेंडू तो हाताळत असतो. आपल्या भात्यातील एक एक अस्त्र बाहेर काढत असताना, कारण त्याच्या समोर एक तगडा फलंदाज आहे. सलामीची जोडी आपण जर विचार केला तर विनीत आणि सौरभ. बराचसा क्रिकेट गाजवलाय विनीतने देखील. पाच चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या संदेशने. एक षटकार जर आला नसता तर कदाचित कमीत कमी धावा खर्च केल्या असत्या. लास्ट बॉल. हा देखील चेंडू चांगला आहे. हा देखील चेंडू चांगला आहे. धावचीची संधी आहे. फेकी खराब. संधी गमावली आहे. एक धाव कंप्लीट होईल. एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा चेस करत असताना बांदिवली संघाची धावसंख्या 8च्या घरात. उर्वरित 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 8च्या घरात. थोडी घाई करायची. दोन्ही संघांनी कॉपरेट करायचं आहे. अंपायर डिसिजन विल बी लास्ट. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. आयोजन कडक, कारवाई बेधडक. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील जय कोलमामाता क्रिकेट संघ शेलू आयोजित ही स्पर्धा हिंदुहृदय सम्राट चषक 2025चा हा भव्य दिव्य आणि दैदिप्यमान सोहळा. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. तदनंतर आणखी एक महत्वाची सूचना असेल की यानंतर सामना जो होईल त्याच्यानंतर आता विजयी होणारा संघ आणि पुढचा विजयी होणारा संघ कुठेही जाऊ नका. लगेचच आपण सेकंड राऊंडची मॅच खेळणार आहोत. याची सगळ्या संघांनी नोंद घ्यायची आहे. चला राजू या आपण इकडे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तुषार गायकवाड. पहिलाच बॉल. समोर सौरभ. फंबलिंग पाहायला मिळालाय. रनअप मध्ये बिघाड. आयवा जेलसाठी शिवाजी शेठ खारीक यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 1000 रुपये रोख. स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये 1000 रुपयांचं आयवासाठी पारितोषिक आहे. ज्यावेळी फायनल सुरू असेल कदाचित त्या पारितोषिकामध्ये वाढ झालेली असेल. सुवर्ण संधी आहे प्रेक्षकांसाठी. पहिलाच चेंडू घेऊन गोलंदाज तयार. चांगला चेंडू. चांगला चेंडू. सातत्याने फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न आहे फलंदाज सौरभचा. चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाही. ज्यावेळी त्याने पहिल्यांदा तो फटका खेळला तो खूप सुंदर होता. षटकार लगावला या स्पर्धेमधला पहिला. त्याच्यानंतर मात्र इथे आता गोलंदाज तुषार गायकवाड. टप्पा पडल्यावर चेंडू थोडंसं वळण घेतलं आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. बॅटल सुरू आहे तुषार आणि सौरभ मध्ये. जिंकणार कोण? फुलटॉस चेंडू आहे. झेलची संधी. क्षेत्ररक्षक सँडी परंतु बॉल थांबणार नाही. वन बाउन्स ओव्हर द रोप. धावा मिळतील 4. चौकार.
की हा जो सामना सुरू आहे यांच्यामध्ये दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये एक एक टी शर्ट नव्हता, त्यामुळे त्यांना 2-2 धावांची पेनल्टी दिली होती. ती पेनल्टी कॅन्सल क्रॉस होते, क्रॉस म्हणजे दोन्ही संघांना ती लागू होत नाही. परंतु याच्या पुढचे जे संघ असतील त्यांनी सूचना लक्षात घ्या, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. जर एखाद्याचा ड्रेसिंग कंपल्सरी नसेल तर त्याला 2 धावांची पेनल्टी असेल. फटका चांगला केसलाय सौरभने. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणखीन एक चांगला फटका, नटराज स्ट्रोक पाहायला मिळालाय. फलंदाज सौरभ ऑन फायर नाऊ, बॅक टू बॅक, हा दुसरा चौकार. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तुषार. आणखीन एक चांगला फटका, हेलिकॉप्टर, परंतु फटका फसलाय. महत्वाचा गडी टिपलाय गोलंदाज तुषारने. सौरभ बॅक टू पॅव्हेलियन. चुका, या चुकांची भरपाई तुम्हाला द्यावी लागेल. चांगलं षटक हाताळलं होतं, शेवटचा चेंडू होता आणि तिथे धावा खर्च केल्या त्या म्हणजे 5. या ते आमचे अगदी जवळचे नातेवाईक आणि मित्र, आपल्या सर्वांचे लाडके बदलापूरचा बुलंद आवाज मॅडी सर यांचा इथे आगमन झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21, येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. 18 चेंडू मध्ये 27 धावा चेस केल्या जातील की डिफेंड होतील, या आपण ऐकूयात. या आपण ऐकूयात बदलापूरचा बुलंद आवाज मॅडी सर यांना. थँक्यू.
धन्यवाद अविनाश तरे. 18 बॉल आणि आता 27 धावांची गरज आहे. 5 षटकांचे मॅच आपल्याला पाहायला मिळते. बांदिवली आणि सम्राटनगर नेरळ या दोन टीम मध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकला होता नेरळ संघाने आणि चला मॅच अर्धवट कदाचित आम्ही कव्हर करतोय म्हणून त्या कारणास्तव थोडंसा चलबिचल आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आपण कंटिन्यू करू, हरकत नाही आहे. षटक क्रमांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं चालू आणि पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल. 27 धावांचं लक्ष या मॅचमध्ये आणि आता अगदी आपण पाहिलं तर उर्वरित 16 चेंडू आणि 23 धावांची गरज. ओ चांगला स्ट्रोक, स्क्वेअर ऑफ द विकेट. पुन्हा एकदा बॉल जाईल दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार आणखीन एक चौकार. संदेश पाटील आहेत आणि त्याच्या विरोधात 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. जर या धावा थांबवायचे असतील नेरळ संघाला तर मात्र चांगली कमालीची गोलंदाजी करावी लागणार आहे. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर एका चेंडूचा अपवाद वगळला तर 2 चौकार या ठिकाणी आलेले आहेत. धावत संख्या धावफलकामध्ये आम्हाला आमचे नवनाथ या ठिकाणी माहिती देतात 29 धावा झालेत. हिंदू हृदय सम्राट चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतीये. दिवस क्रमांक पहिला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, दुधारी अस्त्र बाहेर काढलं परंतु संपर्क होऊ शकला नाही है. सीधी उंगली से घी निकलती है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है असं म्हटलं जातं. आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतो बॅक टू बॅक एक चेंडूचा अपवाद वगळला, 2 चौकार आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. हो बॅटची कडा, मागे चालला बॉल, थर्ड मॅन बीट, एसटी रक्षक बीट आणि आता लॉंग स्टॉप एंडला जाणारा धन 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 करत पुन्हा एकदा दर्जेदार चौकार. हिंदू हृदय सम्राट चषक म्हटल्यानंतर पूर्णपणे तुम्हाला भगवमय वातावरण अगदी क्रीडांगणाच्या चौबाजूला पाहायला मिळेल. म्हटलं जातं ना, कापल्या जरी नसा आणि फाडली जरी छाती, कापल्या जरी नसा आणि फाडली जरी छाती, अरे मरणाची कोणाला भीती. कारण आमचे दैवत राजे शिवछत्रपती, आमचे दैवत राजे शिवछत्रपती. या ठिकाणी षटक क्रमांक 3चा खेळ सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3चा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि आता धावत संख्या धावफलकावरती 3-3 ऑन स्क्रीन तुम्हाला KTC लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून हा ड्रोन व्ह्यू या ठिकाणी पाहायला मिळेल. क्रीडांगण शिवाजी शेठ खारी क्रीडांगण शेलूगावचं ऐतिहासिक क्रीडांगण आहे आणि खरं तर आपण पाहतोय सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे गाव आणि रायगडच्या भूमीवरती सध्या आपण आहोत. जबरदस्त अप्रतिम व्ह्यू. KTC लाईव्ह संपूर्ण ऑफिशियल टीमचं आज स्वतः फाउंडर अजिंक्य पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत करू. निशांत बागडे बिलेटेड पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि संपूर्ण ऑफिशियल कॅमेरामॅन यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. हिंदू हृदय सम्राट चषक ही स्पर्धा आपण पाहतो आणि या स्पर्धेतील हा क्रिकेटचा थरार येणारे 12 बॉल आणि आता 15 धावांची गरज. सामना तुल्यबल होईल यात तीळ मात्र शंका नाही आहे. या दरम्यान आमचे संभाजी शेठ मसने या आपले मनपूर्वक स्वागत. एक नामांकित पॅकर म्हणून याही नावाची चर्चा आपण गेली कित्येक वर्ष ऐकली होती. आजही या नावाची चर्चा होते. बदलापूर अंबरनाथ या विभागामध्ये संभाजी शेठ मसने यांचे मनपूर्वक स्वागत. 12 बॉल 15 धावांची गरज. हिंदू हृदय सम्राट चषक. चला सामना स्पीडअप करायचा आहे. ज्येष्ठ व्यक्तिमत्व या दरम्यान सन्मानी आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. आदरणीय धर्माकाका शिंगटे या आपण आपल्या शुभस्य आपण हा सन्मान करू. खरं तर या स्पर्धेमध्ये आपल्याला वेगवेगळे वैशिष्ट्य पाहायला मिळतील.
12 बॉल 15 धावांची गरज आहे. मॅच देखील तितकीच तुल्यबल आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला सम्राटनगर नेरळ आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना संघ आपण पाहतो बांदिवली आहे. या दोन टीम मध्ये बांदिवली म्हटलं तर हाकेच्या अंतरावरती असलेलं हे गाव आहे. आणि आता आपण पाहतोय जर सामना जिंकायचा असेल या मॅच मध्ये या क्रीडानगरीमध्ये तर तुम्हाला मेहनत जास्त घ्यावी लागणार आहे. स्क्वेअर कट चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. जणू काही सफरचंदावरती सुरी फिरवावी असा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. मिळतील धावा 4 टीम बांदिवलीला. सन्मान होणं फार गरजेचं आहे. खरं तर भगवी शाल जेव्हा अंगावरती पडते तेव्हा एक वेगळीच ऊर्जा आपल्या अंगामध्ये संचारत असते. बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य आहे, नसेल भगवा शिरावर तर बसेल परका उरावर. हे वाक्य आजही आम्हाला आठवतं. कारण ज्या व्यक्तिमत्वाने 80% समाजकारण केलं आणि फक्त 20% राजकारण केलंय अशा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावाचं हे चषक आपल्याला पाहायला मिळते. बॉल सीमा पार वारशी वार्तालाप करत आणखीन एक खणखणीत दर्जेदार स्ट्रोक षटकार. चेतन निमलेला तुम्ही पाहताय पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल सीमा रेषेच्या बाहेर चाललाय. हळूहळू का होईना परंतु बॉलने अखेर गाठली सीमा रेषा आणि इथे मिळतील धावा 4. 12 बॉल 15 धावांची गरज होती. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय पूर्णपणे सामन्याला कलाटणी देत असताना बॅटर चेतन निमलेला आपण पाहतोय फक्त आणि फक्त केवळ एका धावेची गरज. गरज आहे आय थिंक सो. मुख्य पंचाच्या भूमिकेत संदीप गायकवाड यांना तुम्ही पाहतात आणि स्क्वेअर लेगचे पंच अमित डांगरे सर त्यांचे मनपूर्वक स्वागत. राऊंड विकेट पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पिकअप आणि त्याच्यावरती देखील कडवा प्रहार. विनिंग स्ट्रोक एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय टीम बांदिवलीने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम सम्राट नगर नेरळ याही संघाचं कौतुक. आणि ज्याने